अहो मंजू वहिनी तुम्ही शांत व्हा, चिडचिड नका करू जास्त. मग काय करू? माझा जीव खालीवर होतोय बघ त्याच्या काळजीनं. दिदे दिदे काय गोंधळ झालाय अगं नक्की? तुला कसं कळलं? ते मी दीदीला फोन केला होता तेव्हा मला कसला तरी गोंधळ ऐकू आला. अगं दीदी सांग की काय झालंय नक्की? आंबरे, तुझा फोन आला होता ना तेव्हा सत्य माझ्या समोरच होता. आम्ही बोलतच होतो तेवढ्यात दीदी आपल्याला आत्ताच्या आत्ता सत्यदाजींना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलं पाहिजे. चल तू माझ्यासोबत. नाही आंबरे, मम्मी साहेबांनी नाही म्हणले आणि एवढं सांगून बी जर गेलो ना लई कावतील त्या. अगं दीदी आता तरी तुमच्या दोघांचं आयुष्य कुणाच्या तिसऱ्याच्या मर्जीने चालू देऊ नकोस ग. तू मला सांग, तुला सत्यदाजी महत्वाचे आहेत का नाहीत? वय अगं मग तू अशा वेळी त्यांच्या बरोबर असलीस तर त्यांना जास्त आधार वाटेल ना ग. दीदी आपल्याला जायला पाहिजे. एकदम बरोबर बोलतेय बघा अमृता. तुम्ही तिकडे जायलाच हवं मंजू वहिनी. ठीक आहे चल जाऊया. चल लवकर. डॉक्टर साहेब जास्त लागलं नाही त्याच्या डोक्याला? म्हणजे जखम लई खोलवर नाही ना? लवकर बरी होईल ना जखम ह्याची? मम्मी साहेब काळजी करण्याचं काही कारण नाहीये. जखम अगदी नॉर्मल आहे, होईल लवकर बरी. पण लागलं काय याला? ते मारामारी झाली जरा, त्यात दगड लागला चुकून. बलम्या ती जी कोण पोर आहेत का नाही त्यांना शोधून काढ बघ आजच्या आज. माया सुर्वेच्या लेकाला मारून लई मोठी चूक केली बघ त्यांनी. नाही ब्रेट, तू कशाला आलीस का इथं? हा तुला यायला नाही सांगितलं होतं ना मी, मग कशाला आलीस इथं? तुझा पायगुणाचा आमच्या घराला वाईट ठरलाय बघ. जेव्हापासून तुझ्यासोबत आहे का नाही तेव्हा काही ना काही समजा वाईटच घडतंय. चल जा निघा आत्ताच्या आत्ता इथनं. अगं मम्मी, आता त्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला, ह्यात वाघमाऱ्यांची काय? तिची चूक आहे. ती तुझ्यासोबत होती ना, हीच लई मोठी चूक आहे तिची. आणि ती आता तुझ्या आयुष्यात बी तुझ्यासोबत राहणार आहे का नाही तेव्हा तुला असाच त्रास होणार बघ कायम तिचा. शांत राहा, हॉस्पिटल आहे अगं. आणि वहिनी होत्या ती बरंच झालं. होय अगं मम्मी, वाघमारे मॅडम होत्या म्हणून सत्याचा जीव वाचलाय. एक गुंड त्यातला रॉड घेऊन त्याच्या अंगावर आलता, वाघमारेने त्याला अडवलंय. आणि मम्मी साहेब सत्यदाजींवर झालेला हल्ला ही पोलीस केस आहे. आणि एक पोलीस म्हणून माझी दिदी इथे आली तर काय बिघडलं? अगदी बरोबर बोलतात बघा त्या. मी सुद्धा तुम्हाला हेच सांगणार होतो. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. पेशंट आता बरा आहे, तुम्ही आता त्याची चौकशी करू शकता. मम्मी साहेब मॅडमने जरा यांची चौकशी करू देत. तुम्ही जरा सगळे बाहेर थांबा, मी आहे. मॅडम तुम्ही या, मी आहे. कर की चौकशी. नुसतंच काय बघत बसतीस त्याच्याकडे? कशी आहे जखम? दुखते का अजून? नाही ठीक आहे आता. झोंबत नाही आहे ना? झोंबत होती जरा, पण आता बरं वाटतंय. मला सांग, कोण होती ती पोरं आणि तुझ्याशी काय दुश्मनी? ती पोरं कुठली होती काय माहित नाही,
कारण आम्ही बोलवले पोरं उशीर आलीत ना. पण ती मारणारी पोरं कोण होती काय माहिती. काय? म्हणजे त्या पोरांना मारायला आपली पोरं बोलवलेली ना, ती जरा उशीर आलीत नाही त्यांना. हा ठीक आहे, आपण आधी सत्याचा जबाब नोंदवून घेऊ आणि मग FIR नोंद करू. पोलीस गुंडांना शोधून काढतीलच. हो शोधा आणि टायरात घालून हाना चांगलं. आधी जबाब नोंदवून घेऊ. सांगा नक्की काय घडलं? अहो मॅडम काय झालं, मी आमच्या घराची तर माझ्या बायकोसोबत उभा होतो. तर मी माझ्या बायको संग बोलत असताना अचानक ते गुंड आले आणि त्यांनी मला मारायला सुरू केलं. मला आधी काही कळलंच नाही. नंतर माझी बायको मध्ये पडली. आणि बायको मध्ये पडल्यावर त्यांनी माझ्या बायकोला ढकलून दिलं. माझं डोकंच फिरलं. तोपर्यंत मी काहीच केलं नव्हतं. पण माझ्या समोर माझ्या बायकोला ढकललं म्हणल्यावर माझा राग अनावर झाला. मग मी बी हात उचलला. नंतर त्यातल्याच एका गुंडानं माझ्यावर रॉडनं हल्ला केला. तेव्हा बी माझी बायकोच मध्ये आली आणि तिनं तो हल्ला वाचवला. जर माझी बायको नसते ना तर वाचलो नसतो मी. म्हणजे आज मी तुम्ही दोघ जण एकत्र बाहेर होता. मॅडम हे काय औषध लिहिलेत, जेवण झाले की त्यांना द्या. आता तुम्ही सगळेजण बाहेर बसा, मॅडमना त्यांची चौकशी करू देत. मम्मी चल चल की जाऊ. काय येत बालम्या, जबाबच लिहून घे. चल. मी काय म्हणते, मी पण बाहेर जाऊ का? कशाला उगाच माझ्यामुळे बिर्याणी मध्ये लवंग. हा मग सत्यजित सुर्वे का भेटला होतात घराच्या बाहेर बायकोला? अहो कारण त्यांनीच बोलवलं होतं ना मला. तुम्हाला सांगतो मॅडम, ते एक गुंडाला असं गार केला असताना मी. मग का नाही केला? कारण मी माझ्या बायकोला शब्द दिलाय ना की रागाच्या भरात येऊन कोणावर हात उचलणार नाही. मग बायकोला दिलेला शब्द कसं मोडणार? अच्छा, खूपच ऐकताय की बायकोचं. मग बायको पुढे कुणाचं काही चालतंय वय? यार काय झालं, कोणी केली अवस्था अशी तुमची? त्या पंकजनं आपल्यावरच गेम केला बाई. सत्यावर पोलीस होतं हे आपल्याला सांगितलंच नाही. चुकून जरी आपला चेहरा पाहिला असता तर गावलोच असतो आपण. मला बी माहित नव्हतं कोण आहे ती. ते पंकजला येऊ दे, मला विचारतो मी बरोबर. काय विचारणार होतास? बोल ना, काय विचारणार होतास? अहो पंकज शेठ, तुम्ही का आमच्या पोरांचा गेम करायचा ठरवला होता का? म्हणजे तो सत्या कुठल्या तरी पोलीस बाई सोबत उभा होता तिथं. आमच्या पोरांची तोंड बघितली असती तर. अरे ती पोलीस बाई, ती त्याची बायको आहे. अहो पंकज शेठ, मग हे तुम्हाला आधीच सांगता आलं नाही का? आमची पोरं जेलमध्ये गेल्यावर सांगणार आहे का तुम्ही आम्हालाही? खरं सांगा, आम्हाला फसवायचाच डाव होता ना तुमचा. अरे मी तुम्हाला का फसवीन रे? आणि हे बघा, तुम्ही त्याची काळजी करू नका. मला एक सांगा, तुमची तोंड बघितलीत का तुम्ही? अरे मग कशाला टेन्शन घेताय? एक काम करा, थोडे दिवस तुम्ही सगळे गायब व्हा. हा मॅटर सॉल्व्ह झाला की मग तुम्हाला मी बोलवून घेतो. पण पंकज शेठ, हे जर तात्या साहेबांना कळालं तर? त्यांचं टेन्शन घेऊ नका, ते काही बोलणार नाही.
मी बोलतो त्यांच्याशी. माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? ठीक आहे, चला निघा. आणि हे बघा, इथं बसून दारू पीत बसू नका, बाहेर थांबा. सत्या, हा फक्त स्टार्टर होता रे. आणि जर पुन्हा माझा अपमान केलास ना, तुला मेन कोर्स काय असतो ना ते दाखवतो. तीन पुढे दे, 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 तीन पुढे. दोन पडला, दोन. नाही तू काहीतरी केलं आता इथं. मी काय केलेलं नाही. असं काहीतरी करत होती तू. हो, काय नाही केलेलं. नाही नाही नाही, तू चिटिंग केली आहे, चिटिंग. रत्ना इज अ चीटर, इज अ चीटर. तू चिटिंग केली आहे. तुला काय मग जिंकायचं असतं. हा मग मी अशी चिटिंग करते का नाही म्हणताना तर तुम्ही ह्या घरात हायसा, आयत बसून खातायचा. मागच हार मानली असते ना तर बसलो असतो कुठं तर रस्त्यावर देगे माय करत. त्यात तुमच्या आईबानी तुमच्यासाठी दरवाजा बी बंद केले. ती सांगायला लागली ती मला. आता ही गायबानी का फोन करायला लागली आम्हाला? कोण आहे? बोला की मम्मी साहेब, आज काय खुशखबर? खुशखबर? अगं वाईटातली वाईट खबर आहे. आमच्या सत्याला घराच्या बाहेर गुंडांनी मारहाण केली. एकच नंबर झालं की मग. सत्याला मारलं. हे फुकटे, इथं माझ्या लेकाला मारहाण केली आणि तू काय एवढी खुश व्हायला लागलीस ग? एक मिनिट, तूच तर सुडोबवायचं म्हणून ही समजा केलं नाहीस ना? हे गायपाने, मी तोंडाने किती बी भांडीन आणि भांडून भांडून समद्यांचा पक्कना पाडीन. हे असले मारायचं, कोणाला तर मारायचं, हाणायचं, पाडायचं, हे असली फालतूगिरी ना ती फक्त तुलाच जमती, तूच करतीस. तर ए मुद्द्याचं काही ती बोल. हा मग गुन्हानी सांग की. अगं ही जी काही झालंय का नाही ती सत्या नेबळच्या पत्त्यावर पडलंय बघ. तस काय? कसं काय म्हणजे? तुझी भाची आली इथं दवाखान्यात, त्याचा जबाब नोंदवायचा म्हणून आता त्याच्या सोबतच आहे ती. मग तू काय करत बसलीस तिथं? हा म्हणजे तू तिथं असताना ती दोघ जण एकत्र आलीच कशी? तू काय बघत बसली असली तिथं निसती? अगं जा की मग काय तर कर जा. मम्मी साहेब काय निसत्या नावालाच झालीस वी? ये फुकटे, आता मी जी काय करणार आहे ना ते सांगायला फोन केलाय तुला. आणि मला मम्मी साहेब का म्हणतात का नाही ते बी तुला कळलं आता. सांग सांग. नीट कान देऊन ऐक आणि एक काम कर. बया 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 बया, आवो मम्मी साहेब एकच नंबर पिल्यान आहे तुमचा. नाही म्हणजे का नाही, तुम्ही खरंच नावाप्रमाणे मम्मी साहेब आहे बर का. हा म्हणजे तुम्ही एवढ्या चॅप्टर आहे ना की तुम्ही तुमचा प्लॅन सक्सेस, तुम्ही तुमचा प्लॅन सक्सेस करायसाठी का नाही माझ्यासारख्या चॅप्टर बाईला निवडलं. हॅलो मम्मी साहेब, ऐकताय नव का? अव तुम्ही आता काळजीच करू नका. तुम्ही नुसतं बघा ती काय तर म्हणते की वेट अँड वॉच. तुम्ही नुसतं येट अँड वॉच नाही कळलं? ती इंग्लिश आहे. तुम्ही आता नुसतं बघा ती रत्ना काटे कसा काट्यानं काटा काढते ती. हा काय वेट अँड वॉच कळेल की तुम्हाला बी. एवढ्या रातच्याला ही आमरी कुठं गेली ना काय माहित. सुनंदे, एवढं काय झालं घाबराय? चिटकीन दिसल्यागत घाबरतेस की? हा काही आमरीला फोन लावतेस मी? होय नका लावू, ती नाही उचलणार तुझा फोन. म्हणजे नाही उचलणार म्हणजे? बाहेर जाताना तुम्हाला सांगून गेली का? सांगून नाही गेली, पण मला काय कळत नाही वी तवा. कळत नाही म्हणजे?
अगं सुनंदे, तुझी लेक त्या सत्याला बघायला गेली हॉस्पिटलात. सत्यजितराव हॉस्पिटलमध्ये? त्यासनी काय झालं? त्या सत्याला का नाही त्याच्याच घरासमोर गुंडांनी बदड बदड बदाडलाय. जखमी झालाय तो. वंस कधी कुणी मारलं त्यासनी? सांगा ना नीट काय ती मला. नाहीतर चला माझ्यावर आपण त्यांना बघायला जाऊ. चला जाऊ, नक्की जाऊ. तुझं मन मोडणार नाही मी अजिबात. आपण नक्की जाऊ त्याला बघायला. वंस शांत शांत बस इथं आणि मला जरा 4 गोष्टी तुझ्याशी बोलायच्यात. ती शांतपणाने ऐकून घेवायच. आणि मी काय म्हणते का नाही ती व्यवस्थित कान लावून जरा ऐकून घे. हा बघ सुनंदे, माझं काय म्हणणं आहे, आता तुला तर चांगलं ठाव आहे. दादा गेल्यापासून तुझी कशी कंडिशन झाली ठाव आहे का नाही? अगं तवापासनं आत्ता पातूर तुला एकटीला आयुष्य काढावं लागलं. पोरीसनी तू लहानाचं मोठं केलंस. तुझी अवस्था मला बघिवली नाही म्हणताना मी माझा संसार घेऊन इथं आली. पर तरी बी सुनंदे मी तुझा एकटेपणा घालवू शकली नाही. पण वंस त्याचा याचा काय संबंध आहे? संबंध हाय म्हणून तर बोलत्या. मला भ्याव वाटतंय आपल्या मंजीच्या बाबतीत असं काय तर होणार. अगं त्या सत्याचं काय दुश्मन व्हायच आहे तुम्ही? त्या सत्याच्या पायात आपली मंजी जरी विधवा झाली तर तिला तुझ्यासारखं आयुष्य काढायला लागन. तुझ्यासारखं मोकळं कपाळ घेऊन हिंडायला लागन. त्याचं काय करायचं? ती भीती वाटते आम्हाला. अगं त्या तात्या साहेबावरती हल्लं होते ती. मग ह्यो सत्य तर काय त्यांचा निस्तार कार्यकर्ता आहे. योग त्याला जर काय झालं तर काय करायचं? बघ सुनंदे, तुला योग सांगून ठेवते. त्या सत्यामुळे जर आपली मंजी विधवा झाली तर मी काय तिला सून करून घेणार नाही बघ. नाही म्हणजे अगं माझं काय माझं सोड. तिला कोणच सून बनवून घेणार नाही. पैसेच्या कर सत्या, थोडा वेळ आराम कर. पड थोडा वेळ. वाघमारे, एक बोलू का? बोल की. वाघमारे नाव तुम्हाला एकदम साजेच आहे बघा. हे परत एकदा सिद्ध केलं तुम्ही. वाघमारे फक्त तुमचं आडनाव नसून तुम्हाला मिळालेलं बिरुद आहे. आधी तात्या साहेबांचा आणि आता माझा बी जीव वाचवला तुम्ही. माहित नाही सत्या, पण डोक्यात एकच विचार चालू होता. तुला काही झालं असतं तर? त्यात काय एवढं? मग मला काय झालं असतं तर तुमच्या आयुष्यात कुठं काय अडलं असतं? काल तर तुम्ही मला म्हणत होता की जवळजवळ त्या डीजेशी तुमचं लग्न ठरलंय. मग मला काय झालं असतं तर तसा काय फरक पडला असता तुमच्या आयुष्यात? तसं नाही, मी तर ते फक्त काय? मग मी असं म्हणले तेव्हा तू म्हणलास की डीजेशी करू नको लग्न. आणि पुढं काय तर सांगणार होतास. काय सांगणार होतास? हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे सत्या. सांगून टाक वाघमारेंना सगळं काही. वाघमारे, तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचं होतं. सांग की. काय म्हणतोय पेशंट? काय सत्या, बरं आहेस का? मोरे साहेब, तुम्ही इथं कसं काय? अरे मीच बोलवलं होतं सर. हा सत्याचा जबाब आताच नोंदवून घेतलाय. बरं सत्या, मला सांग, तुला कोणाला संशय आहे का? नाही, माझा कोणावर संशय नाही. नाही, कोणावर संशय असेल आणि तुझ्या ओळखीचा असेल तर त्याला पाठीशी घालू नकोस. किंवा कायदा हातात घेऊ नकोस. हा, काय तुमची जबाबदारी आमच्यावरती आहे. नाही, माझा कुणावर संशय नाही.
साहेब विषय काय आहे, सत्य हे तात्यासाहेबांचे प्रचार प्रमुख आणि आता तोंडावर निवडणुका आल्यात आणि राजकारण म्हटले की धोका आलाच. मी काय म्हणतो, सत्याला जर पोलीस प्रोटेक्शन दिलं तर जरा बरं होईल. हा बरोबर बोलताय तुम्ही. काय तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर सांगा. आम्ही देऊ प्रोटेक्शन. तसं लेखी अर्ज द्या तुम्ही. मी काय म्हणतो साहेब, पोलीस प्रोटेक्शनला वाघमारे मॅडम आल्या तर बरंच होईल ना. आर यू शुअर? वाघमारे हवेत प्रोटेक्शनसाठी? हो का नाही. अहो तात्यासाहेबांचा जीव वाचवला त्यांनी. खूप धाडसी आहेत त्या. म्हणजे त्या आल्या तर सत्य आमचा बिंदास फिरू शकतो ना. असं नाही नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे ही नाही भेट आहे ना, तर हिचं कशाला प्रोटेक्शन? एखादा पुरुष माणूस दे की प्रोटेक्शन म्हणून. अहो मिसेस सुर्वे, पुरुष अधिकार कशाला पाहिजे? अहो तुम्ही एक स्त्री आहात आणि दुसऱ्या स्त्रीला का कमी लेखताय? अहो बाहेर तुमची एक वेगळी इमेज आहे आणि तुम्हीच असा संकुचित विचार केला तर कसं होईल? नाही म्हणजे तसं नाही, मला फक्त एवढं सांगायचं होतं का तुम्ही काही सांगू नका. ड्युटीवर कोणाला नेमायचंय आणि सत्यजितच्या प्रोटेक्शनसाठी कोणाला नेमायचंय ते आम्हाला ठरवू द्या. ही तुमच्या घरातली कामाची वाटी नाहीये की तुमचं मत व्यक्त करायला. आणि वाघमारे किती भित्र्या वाटत असल्या तरी त्यांच्या कामावरती आम्हाला बिलकुल शंका नाहीये. आधी तात्यासाहेब, मग आता सत्या, या दोघांचा जीव वाचवला त्यांनी. बरं ठरलं तर मग वाघमारे, जोपर्यंत सत्यजितवर असणारा धोका टळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रोटेक्शन मध्ये असाल. तुम्ही त्याच्यासोबत कायम राहा आणि हा जबाब रजिस्टर मध्ये नोंदवा. चला येतो मी.